नमस्कार. तुम्हीही उपवासाचे नेहमीचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळला आहात का? तर आज आपण मस्त खमंग खुसखुशीत उपवासाचे वडे बनवतोय. हे वडे बनवायला अगदी सोपे आहे. वरतून छान असे खुसखुशीत, आतून मऊसूत जाळीदार होतात. कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट हे वडे बनून तयार होतात. सोबतच उपवासाची खमंग चटणीही आहे. तर हे वडे बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. घरातील कोणत्याही एका वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं. साबुदाणा स्वच्छ निवडून चाळून त्याला कोरड्या कपड्याने पुसून घेतलेला आहे. त्याच वाटीने मोजून आपल्याला पाव वाटी भगर किंवा काही भागांमध्ये हिला वरई देखील म्हटलं जातं. तर 1 वाटी साबुदाणा आणि पाव वाटी आपण भगर घेतलेली आहे. मिक्सरमध्ये आता छान याची पावडर होईपर्यंत दळून घ्यायचं आहे. तर दळत असताना मध्ये मध्ये चाळणीने चाळून घ्यायचं. थोड्या जाडसर चाळणीने चाळायचं, बारीक चाळणीने चाळायचं नाही. तर या पद्धतीने चाळून मी दळून घेतलेलं आहे. वरती चाळणीवर उरलेलं परत दळून घ्यायचे. असं 1-2 वेळा केलं आणि छान हे दळलं गेलं. आता हे अगदी कमी उरलंय ते मी काढून टाकते आणि या पद्धतीने भगर आणि साबुदाण्याची पावडर तयार झाली. खूप जास्त बारीक करायची नाही, खूप बारीक चाळणीने चाळायचं नाही, थोड्या जाडसर चाळणीने चाळायचं. आता इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून गार करून साल काढून घेतलेले आहे. यांना आपल्याला किसून घ्यायचे आहे. किसून घेतले म्हणजे बटाट्याचे गाठी किंवा फोडी राहत नाही, व्यवस्थित मिश्रण आपलं तयार होतं. तर 1 वाटी साबुदाणा आणि पाव वाटी भगरीसाठी 3 मध्यम आकाराचे बटाटे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. संपूर्ण बटाटे किसून घेतले. यामध्ये मिरचीचा ठेचा घालायचा आहे. हिरवी मिरची मिक्सरला पाणी न घालता जाडसर वाटून घेतली आहे. तुम्हाला आलं आवडत असेल तर आलं घातलं तरीही चालेल. तर मी घेतलेली मिरची थोडी तिखट होती म्हणून मी कमी वापरली आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता त्याचसोबत यामध्ये आपल्याला 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट घालायचं आहे. कूट बारीक घालायचं नाही, अशी जाडसर भरड घालायची. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही उपवासाला सैंधव मीठ खात असाल ते मीठ घातलं तरीही चालेल. अर्धा चमचा साखर घालायची आहे. त्याचसोबत अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. इथं वापरलेल्या जिन्नसांमधनं जे कोणते जिन्नस तुमच्या उपवासाला चालत नाही ते तुम्ही स्किप करू शकतात किंवा त्याच्याऐवजी तुम्ही जे खातात ते इथे घालू शकतात. तर हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करायचे. तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर देखील घातली तरीही चालेल. आता आपली ही साबुदाणा आणि भगरची जी पावडर आहे ती थोडी थोडी करून ह्या बटाट्यामध्ये घालायची आणि व्यवस्थित एकजीव करायची. आपण एकाच वेळेला संपूर्ण ही साबुदाणा आणि भगरीची पावडर घालत नाही आहे, कारण व्यवस्थित मिक्स करता येणार नाही, गुठळ्या होईल. म्हणून थोडी थोडी घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. ही पावडर करताना फक्त आपली पिठाची बारीक चाळणी असते अशा चाळणीने चाळू नका. थोडी जाडसर होलची जी चाळणी असते तिने चाळून घ्यायचं, कारण खूप जास्तही बारीक झालं तर व्यवस्थित लागणार नाही. तर संपूर्ण भगर आणि साबुदाण्याची पावडर ह्या बटाट्यात घालून छान असं मिक्स केलं. आता साबुदाणा आणि भगर आहे ते थोडेसे फुलेल आणि मिश्रण अजून कोरडं होईल. त्यामुळे आपण यामध्ये 2 चमचे पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित चांगलं मळून घेणार आहोत किंवा मिक्स करून घेणार आहोत. एकाच वेळेला खूप जास्त पाणी घालायचं नाही. तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील लागू शकतं. जर तुमच्या बटाट्यामध्ये जास्त मॉइश्चर असेल, ओलसर असेल तर तुम्हाला पाणी अगदी कमी देखील लागू शकतं. 2 चमचे पाणी घालून छान मिक्स करून गोळा करून बघायचा आणि त्याला दाबून बघायचं. जर कडेने क्रॅक जात असेल तर समजायचं की मिश्रण थोडं अजून कोरडं आहे. तर इथे क्रॅक जात आहे म्हणून आता मी काय करणार, परत 1 चमचा पाणी घालणार आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार. तर इथे मला फक्त एकूण 3 चमचे पाणी लागलं होतं. जास्त हे मिश्रण पातळ वगैरे करायचं नाही आहे. तर छान असं एकजीव करून घेतलं. 3च चमचे पाणी लागलेलं आहे. तर या पद्धतीने चांगलं असं मिक्स करून घेते. तर इथे बघू शकता छान मिक्स करून घेतलं. आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे. हे मिश्रण आता आपण झाकून 15 मिनिटं बाजूला ठेवणार आहोत, म्हणजे साबुदाणा आणि भगर व्यवस्थित फुलली जाईल. 15 मिनिटांनंतर याचे वडे करूया. आपलं मिश्रण रेस्ट होतंय तोपर्यंत उपवासाची खमंग चटणी करूया. तर चटणी करण्यासाठी इथे किसलेला ओला नारळ घेतलेला आहे. त्याचसोबत यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही कोथिंबीर खात नसाल, नाही घातली तरीही चालेल. चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे. थोडंसं मीठ घालायचं आहे आणि झाकण लावून चटणी वाटून घ्यायची आणि गरजेनुसार पाणी देखील यामध्ये घालायचं. इथे मी साखर घातली नाही आहे कारण नारळ बऱ्यापैकी गोड होता. तर पाणी घालूनही छान अशी नारळाची चटणी वाटून घेतली. तुम्ही यावर फोडणीही देऊ शकतात, पण ही अशीच खायला खूप छान लागते.
15 मिनटं आपलं मिश्रणही छान मुरलेलं आहे. याचे पटापट आता वडे करून घेऊया. तर एका छोट्या लिंबाच्या आकारा इतकंच मिश्रण घ्यायचं आणि हातावर छान याचे गोल वडे करून घ्यायचे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही याचे वडे करू शकतात. तुम्ही याला नगेट्सचाही आकार देऊ शकतात किंवा मग चपटे वडे देखील याचे करू शकतात, जसे टिक्की, कटलेट असतात त्या पद्धतीने. तर इथे मी छान असे गोल गोल वडे करून घेणार आहे. जास्त मोठेही करायचे नाही आणि जास्त लहानही करायचे नाही, लिंबाच्या आकाराचे करायचे आणि खूप काही गुळगुळीत व्हायला हवे, क्रॅक नको असं काही नाही. जसे वडे होतील तसे तयार करून घ्यायचे. तर मी छान असे वडे तयार करून घेते. इतक्या मिश्रणामध्ये 2-3 जण व्यवस्थित खातात. तुम्हाला किती वडे करायचे त्यानुसार तुम्ही वाटीचा आकार लहान मोठा घेऊ शकतात. मोठी वाटी घेतली तर अजून एखादा बटाटा वाढवायचा. तर या पद्धतीने इथे मी सगळे वडे करून घेतले आणि छान आपले वडे तयार झाले. यांना तळून घेऊया. वडे तळण्यासाठी तेल चांगलं गरम असावं, गॅस मध्यम ठेवायचा आणि एका वेळेला मावतील इतके वडे यामध्ये घालायचे. आणि हे वडे तळताना गॅस कुठेही कमी करायचा नाही किंवा मग कुठेही मोठा करायचा नाही. मध्यम आचेवरती हे वडे आपल्याला छान सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. तर वडे घातल्यानंतर एक 5-10 सेकंदानंतर त्यांना चमच्याने हलवायला सुरुवात करायची. तर मध्ये मध्ये यांना छान असे हलवत राहायचे, म्हणजे सर्व बाजूने एकसारखा रंग येतो. जर तुम्ही गॅस खूप कमी ठेवला तर वडे खूप तेलकट होऊ शकतात आणि गॅस खूप मोठा ठेवला तर आतपर्यंत तळले जाणार नाही, वरतून पटकन करपले जातील. म्हणून गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्ये मध्ये छान असं मिक्स करत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचं. आणि ही भीती मनात ठेवायची नाही की वडे आतपर्यंत तळले जातील की नाही, कारण बटाटा उकडलेला आहे, साबुदाणा भगर अगदी बारीक दळलेली आहे, त्यामुळे वडे पटकन असे आतपर्यंत तळले जातात आणि छान जाळीदार होतात. काहीच प्रॉब्लेम होत नाही. मध्यम आचेवरती तळायचे. एक 5 ते 7 मिनिटांमध्ये एक बॅच तळली जाते. तर हे वडे तळताना बघू शकता त्यांचा रंग बदलू लागलेला आहे आणि वडे तळताना खूप जास्त वेळही तळत बसायचे नाही. छान असं सोनेरी गोल्डन रंग आला की यांना काढून घ्यायचा. जर तुम्ही खूप जास्त वेळ यांना तळत बसले, जर तुम्हाला वाटेल की आतपर्यंत हे तळले जातील की नाही आणि तुम्ही जर भरपूर वेळ यांना तळत राहिलात, गॅस कमी करून तळत राहिलात आणि रंग याचा खूप डार्क होत गेला आणि वडे जास्त तळले गेले तर यामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाफ होईल आणि वडे फुटू शकतात. म्हणून मध्यम आचेवरती मध्ये मध्ये हलवत छान असं सोनेरी रंग आला की वडे काढून घ्यायचे. बिनधास्त राहायचं, वडे आतपर्यंत छान असे तळले जातात. तर या पद्धतीने छान असं यांना मध्ये मध्ये मिक्स करत तळून घेतलेलं आहे. छान गोल्डन सोनेरी रंग आलेला आहे. हे वडे आता मी काढून घेणार. यापेक्षा जास्त जर तळत बसलात तर वडा तेलामध्ये फुटू शकतो. हे माझा एकही वडा फुटला नव्हता, कारण मी व्यवस्थित असं तळून काढून घेतलेला आहे छान सोनेरी रंग आल्यानंतर. आणि तसेही हे वडे फुटण्याची शक्यता राहत नाही, कारण आपण साबुदाणा वगैरे व्यवस्थित दळून चाळून घेतला आहे, व्यवस्थित मळलेला आहे आणि ते छान रेस्टही झालेलं आहे. तरी साबुदाण्याचा कोणताही पदार्थ करताना थोडा काळजीपूर्वक करायचा आणि थोडं अंतरावरच उभं राहायचं. या पद्धतीने छान असा सोनेरी रंग आलेला आहे. उरलेले वडे देखील आपण याच पद्धतीने मध्यम आचेवरती तळून घेऊया. जर तेलाचं टेम्परेचर कमी झालं असेल तर गॅस मोठा करून तेल आधी थोडं व्यवस्थित गरम करायचं, नंतर गॅस मध्यम करायचा आणि उरलेले वडे देखील त्याच पद्धतीने मध्ये मध्ये मिक्स करत गोल्डन रंग येईपर्यंत तळून काढून घ्यायचे. तर या पद्धतीने इथे सगळे वडे मी तळून घेतले आहे. तर इथे आपली उपवासाची खमंग नारळाची चटणी, दही, त्याचसोबत हे खुसखुशीत कुरकुरीत वडे तयार आहे. वडे वरतून खूप छान खुसखुशीत कुरकुरीत होतात आणि आतून जाळीदार मऊ लुसलुशीत होतात. तुम्ही टेक्स्चर बघू शकतात आणि या नारळाच्या चटणीसोबत अप्रतिम लागतात. तर बघू शकतात किती सोप्या पद्धतीने उपवासाचा छान पदार्थ बनवून तयार झाला. अजिबात कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही, साबुदाणा वगैरे भिजवावा लागत नाही. आयत्या वेळेस वेगळा पदार्थ तयार होतो. उपवास जरी एका व्यक्तीचा असला तरी घरातल्या सगळ्या मंडळींना उपवासाचे पदार्थ खायला आवडतात. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा. आवडला असेल तर लाईक